हरेगाव मतमावली यात्रा उत्सवास प्रारंभ. शिरसगाव वार्ताहर. संत तेरेजा चर्च मतमावली भक्तिस्थान हरेगाव येथे 77व्या यात्रा महोत्सवास नाशिक धर्मप्रांत महागुरुस्वामी रा. रे. डॉक्टर बार्थोल बरेटो यांच्या हस्ते ध्वजारोहणाने शुभारंभ संपन्न झाला. प्रारंभी हरेगाव पूर्ण गावातून मतमावली मूर्तीची रथातून भव्य मिरवणूक व प्रसिद्ध बँड पथकासह काढण्यात आली. त्यात महागुरुस्वामी रा. रे. डॉक्टर बार्थोल बरेटो, प्रमुख धर्मगुरू डोमॅनिक रोझारिओ, फादर फ्रान्सिस ओहोळ, फादर संतान रॉड्रिग्स, ब्रदर मॅक्सवेल, सर्व सिस्टर्स, हजारो भाविक ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी महागुरुस्वामी यांनी पवित्र मारियाचा सन्मान करताना तिच्या जीवनाबद्दल सविस्तर प्रवचन वेळी प्रतिपादन केले की आपल्या पवित्र हातात येशूबाळ घेऊन पवित्र माता मरिया गेली अनेक वर्ष सांभाळ करीत आली आहे. लहान बालकाप्रमाणे आपल्यावर प्रेम करून आपल्याला जपत आली आहे. म्हणून लहान थोर श्रीमंत गरीब सर्वजण पवित्र मरियेच्या चरणी नतमस्तक होत आहे. आजचा दिवस आनंदाचा असून आपण मरियेच्या यात्रेला सुरुवात करीत आहोत. भव्य उत्सवाला सुरुवात करीत आहोत. मतमावलीच्या नावाने हा उत्सव पवित्र मारियाच्या जीवनावर मनन चिंतन करण्याची संधी प्राप्त करून देत आहे. पवित्र मारियांची नम्रता, देवावर तिची असलेली श्रद्धा, तुमची दासी म्हणून मरियेने पार पाडलेली तिची भूमिका, जे दुःख, वेदना, देवाची इच्छा पूर्ण करताना तिच्या भावना इत्यादी बाबत आपण मनन चिंतन करून पवित्र मरियेच्या जीवनाबद्दल जाणून घेऊ शकतो. पवित्र मरिया हे असे एकमेव व्यक्तिमत्व आहे की भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ देखील पुन्हा होणे नाही. एक वेगळे व्यक्तिमत्व, वेगळी जीवनशैली म्हणजे पवित्र मारिया, जी आपणासमोर आज उभी आहे. ती आपल्याला आरोग्यदायी कृपा व आशीर्वाद देत आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्तांची स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक दुःखी, कष्टी आजारांना बरे केले. सध्याच्या युगात आजारपण मोठ्या प्रमाणात वाढत असताना, विविध डॉक्टरांचे, औषधांचे उपचार घेत असताना आपली परमेश्वरावरील श्रद्धा किंवा परमेश्वरावरील आपला विश्वास किती मोठा आहे याचे नियम येथे देण्यात आले आहे. या उत्सवात आपले मन आनंदाने, अश्रूंनी भरले आहे व मनात पवित्र मारियावर विश्वास आहे. आज आपल्या हातात मतमाऊलींची रोझरी आहे. ते पाप दूर करणारे, अविश्वासाविरुद्ध लढणारे ते प्रार्थनारूपी शस्त्र आहे. यामुळे वाईट गोष्टीवर मात करतो. रोझरीची प्रार्थना प्रत्येक कुटुंबात होणे गरजेचे आहे. या रोझरीच्या प्रार्थनेचा आपल्या आजारावर मात करण्यासाठी व आपला विश्वास वाढवण्यासाठी यायचे आहे. आजच्या पवित्र मिसात सहभागी होऊन पवित्र यात्रेला व पवित्र उत्सवाला सुरुवात करीत असताना या मतमाऊलीचे जगात येणाऱ्या सर्व आजारांपासून रक्षण करावे. आपल्या जे आजारी आहेत ते बरे व्हावे व येशूवरील आपला विश्वास वाढावा म्हणून आजच्या पवित्र मिसात विशेष प्रार्थना करूया. दिनांक 4 रोजी पवित्र मारिया पापांच्या क्षमेची आशा या विषयावर रेव्हरंड फादर विल्यम फलकाव यांचे प्रवचन होईल. धन्यवाद.